महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा. पण ह्याच महाराष्ट्रात मराठी माणसाला घराच्या बाहेर काढलं जातंय व स्त्रीवर मारहाण केली जाते. विनाकारण घर तोडली जात आहे. हे नक्की काय प्रकार आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सांताक्रूज ईस्टमध्ये झाऊकलब इथे काही लँड रिडेव्हलपमेंटमध्ये गेल्या आहे, पण जो बिल्डर असाइन झाला आहे त्याचा हा फर्स्ट प्रोजेक्ट आहे. म्हणजे एकंदरीत हा तुमचा पहिलाच प्रोजेक्ट आहे SRA मध्ये? हो, यस. आर्यन कन्स्ट्रक्शनच्या नावाने. व त्याचा कोणताही ऑफिस सुद्धा नाही आहे. जो ऍड्रेस आहे जीना हाऊस, ही अख्खीच्या अख्ख्या दोन्ही बिल्डिंग आमच्या कंपनीच्या आहेत. त्याचे मालकच याच्यात हे आहे. त्यामुळे आम्ही काय तुम्हाला सांगत शोधायला तुम्हाला कुठेच जावं लागणार नाहीये. जीना हाऊसला उभं राहिल्यानंतर भूमी काटकर आणि सॅम काटकरा जरी खाली वॉचमॅनला विचारलं ते पहिले फोन करून विचारणार की सर त्यांच्याकडे जायला तुम्हाला परमिशन पण घ्यावी लागते. ते म्हणाले की तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्या जीना कंपनी आहे ती अंधेरी येथे लोकेटेड आहे, तर तिथे तुम्ही एकदा व्हिजिट करू शकता. रहिवाशांनी तिथे व्हिजिट केली पण आणि तिथे वॉचमॅनला विचारलं. तिकडे त्यांचं पहिलं किती मला हे होतं मला माहिती आहे का? मला काय आयडिया रुपेश सिन्हाचं कुठल्या ऑफिस होतं की नव्हतं माहीत नाही मला, पण 3 वर्षापासून मी नाही तर मला तुम्ही मुळात नवीन प्रश्न पडतो की वॉचमॅन हा 3 वर्षापासून काम करत असताना त्यांनी या आर्यन कन्स्ट्रक्शन कंपनीचं नावही ऐकलं. व सोसायटीवाले रहिवाशांना जबरदस्ती चेक देतात आहेत. गेल्या वर्षी गणपती सणाला इकडचे रहिवासी कोकणी असल्या कारणी सर्व कोकणात गेलेले असून त्यांचे घरं तोडण्यात आले त्यांच्या गैरहजरीमध्ये. 6 ऑगस्ट 2025 ह्या तारखेला कोर्टमध्ये केस चालू असताना सुद्धा SRA व सोसायटीवाल्यांनी काही रहिवाशांची घरं तोडण्यात आली. घरं तोडल्यानंतर त्यांचे इलेक्ट्रिसिटीचा मीटर सुद्धा काढण्यात आला. जे अदानीचे कर्मचारी आलेले त्या कर्मचारीला रहिवाशांनी विचारलं की तुमची ID दाखवा. ते नाही दाखवत होते. त्यांनी दाखवला नाही तर त्यांची ID वरती 100% खोटी आहे. कोणतीही एम्प्लॉयची किंवा कोणतीही कंपनीची तर त्याच्यावरती नाव, जन्मतारीख आणि एक युनिक कोड असतो, एम्प्लॉय कोड बोलतात त्याला, ते असतं. पण ह्यांचा ID तसं काही नव्हतं. त्या कारणामुळे ह्यांची ID 100% खोटी आहे. आणि हे सोसायटीवाले बिल्डरवाल्यांची साईटचे खोटी ID घालून आलेले. जर अजून माहिती पाहिजे असेल तर हे 2 व्हिडिओ स्क्रीनवरती येतात ते जाऊन बघा.